सर्वांना नमस्कार। चावडी वाचन आणि गणन अहवाल लेखन कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यासाठी चावडी वाचन आणि गणन अहवाल लेखन असं तुम्हाला हेडिंग टाकून घ्यायचं आहे आणि नियोजित वेळेत म्हणजे निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम आराखडा जो दिला होता शासनातर्फे त्यामध्ये आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी चावडी वाचन आणि गणन घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे फॉर्मॅट तयार करायचा आहे। निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत नियोजित 5 एप्रिल 2025 शनिवार वेळ सकाळी 9 वाजता चावडी वाचन व गणन कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी तुम्ही स्थळ सुद्धा टाकू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला स्थळ जे आहे ते शाळेमध्ये चावडी वाचन घ्यायचं नाही आहे, तर शाळेच्या बाहेर म्हणजे मंदिर परिसर किंवा चौक असतो त्या ठिकाणी तुम्हाला चावडी वाचनाचा कार्यक्रम जो आहे तो घ्यायचा आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचे अध्यक्ष किंवा जे काही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत त्यांचे नाव टाकायचे आहे। तसेच प्रमुख पाहुणे कोण आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रमुख पाहुण्यांचं नाव सुद्धा लिहायचं आहे। यावेळी निपुण महाराष्ट्र अंतर्गत ठरवून दिलेला स्तर प्राप्त असणाऱ्या पालकांची उपस्थिती होती। ज्या मुलांनी निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर प्राप्त केलेला आहे अशाच पालकांना या गणन कार्यक्रमामध्ये चावडी वाचन कार्यक्रमामध्ये आमंत्रित करायचं आहे आणि अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त विद्यार्थ्यांचे वाचन आणि गणन पालकांसमोर घ्यायचे आहे। वाचन व गणन असणाऱ्या सक्षम विद्यार्थ्यांना म्हणजेच अध्ययन क्षमता प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी तुम्हाला कॉलममध्ये टाकायची आहे। इयत्ता दुसरी 6 विद्यार्थी आहेत माझ्या शाळेमध्ये, तर त्या ठिकाणी अध्ययन क्षमता प्राप्त असणारे 5 विद्यार्थी आहे आणि एक क्षमता प्राप्त करू न शकल्यामुळे एक विद्यार्थी आहे जो अध्ययन क्षमता अप्राप्त विद्यार्थीमध्ये मी लिहिलेला आहे। त्यामध्ये तिसरी, चौथी आणि पाचवीचे 22 स्टुडंट आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला 22 अध्ययन क्षमता प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22 आहे। त्यांनी पुढची क्षमता प्राप्त करण्यासाठी तयारी नियोजन जे आहे ते केलेलं आहे। तर त्या ठिकाणी अध्ययन क्षमता अप्राप्त असणारे या ठिकाणी 0 विद्यार्थी आहे। असे एकूण दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवीपर्यंतचे एकूण विद्यार्थी, त्यानंतर क्षमता प्राप्त विद्यार्थी आणि क्षमता अप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या या तक्त्यामध्ये तुम्हाला आपल्या शाळेनुसार टाकायची आहे। तर अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त विद्यार्थ्यांची पुढील स्तरासाठी कृती आराखडा आणि अध्ययन क्षमता अप्राप्त विद्यार्थ्यांसाठी नियोजन आणि उपक्रम कृती आराखडा तयार करण्यात आला। निपुण महाराष्ट्र अभियान या अंतर्गत नियोजन प्रमाणे विद्यार्थ्यांची प्रगती पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव तसेच शिक्षक उपस्थित होते, शिक्षकांचे नाव सुद्धा त्या ठिकाणी ॲड करायचं आहे। आणि अशा प्रकारे चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम जो आहे तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि तुमच्या शाळेचं नाव जे आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अहवाल लेखन जे आहे ते करायचं आहे चावडी वाचन आणि गणन कार्यक्रमाचे।